कन्या मराठी शाळेसमोर राहणारे जसविंत सिंग कथुरिया यांच्या मालमत्तेवर कर्ज थकबाकीमुळे टाटा कॅपिटल या वित्तीय संस्थेकडून अखेर कायदेशीर जप्तीची कारवाई करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कर्जदारांसाठी हा इशारा मानला जातो। मिळालेल्या माहितीनुसार जसविंत सिंग कथुरिया यांनी टाटा कॅपिटल या लोन कंपनीकडून तब्बल 68,54,793 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। या कर्जाच्या परतफेडीसाठी दरमहा 76,860 रुपयांचा हप्ता निश्चित करण्यात आला होता। सुरुवातीला कथुरिया यांनी केवळ 6 हप्त्यांची भरपाई केली, मात्र त्यानंतर त्यांनी एकही हप्ता भरला नसल्यानं कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत गेली। सततच्या थकबाकीमुळे टाटा कॅपिटल कंपनीने संबंधितांना वेळोवेळी नोटिसा पाठवून कर्जफेडीची सूचना दिली होती, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कंपनीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आज सकाळी टाटा कॅपिटलच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडली। यावेळी कंपनीचे अधिकृत अधिकारी सोमनाथ शिवाजी भामणे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। जप्तीची कारवाई करताना घरावर कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आणि मालमत्तेचा ताबा कंपनीकडे घेण्यात आला। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राहुरी पोलीस स्टेशनकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI तुळशीदास गीते, संदीप ठाणगे तसेच महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। पोलिसांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली। दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून आर्थिक व्यवहारांमध्ये निष्काळजीपणा केल्यास कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। नागरिकांनी कर्ज घेताना त्याची परतफेड वेळेवर करण्याचं महत्त्व या घटनेतून स्पष्ट झालं। स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त केली असून आर्थिक शिस्त राखणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।